नमस्कार मित्रांनो, गेम माझा चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्याला एखादी गोष्ट लागते किंवा एखादी जखम होते तर त्याच्यावर आपण मलम लावतो आणि ती जखम भरून काढतो। पण मित्रांनो, जेव्हा आपल्या हृदयाला आपल्या मनाला जखम होते तर ती जखम भरून काढायची कशी? त्यासाठी आज आपल्या स्टुडिओ प्रमुख पाहुणे म्हणून एक मोठे मेंटल डॉक्टर, एक मोठे सायकेट्रिस्ट आलेले आहेत। तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत। नमस्कार सर। हॅलो। हां, बेड नंबर 1 ला ग्लुकोज द्या। हां, ग्लुकोज द्या। बेड नंबर 2 ला बोर होत असेल त्यामुळे त्यांना बॉर्बॉन द्या। बेड नंबर 3 ला हाईड अँड सीक द्या, त्यांना लपाछपी खेळायला खूप आवडते ना। आणि बेड नंबर 4 को मार ही दो। हां, मार ही दो। नाही, एक मिनिट सर, ते मारी असेल, मारी बिस्किट नाही, बेड नंबर 4 ने वेळेवर पैसे नाही दिले इसलिए उसको मार ही दो। बर ठीक आहे, काय हरकत नाहीये। मला सांगा सर, हे डोळे सोडून तुम्ही कपाळाला का चष्मा लावलाय? जर डोळ्यांनी दिसत असेल तर डोळ्याला कशाला चष्मा लावायचा, म्हणून मी हा चष्मा कपाळाला लावलाय। जिकडनं दिसत नाही तिकडे चष्मा लावूयात, हे माझं नवीनच संशोधन आहे ॲज अ डॉक्टर। बरं ठीक आहे, काय हरकत नाही। पण डॉक्टर साहेब, लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये मोबाईल उचलायला अलाउड नाहीत, आपल्याला फोन अलाउड नाहीये। तुम्ही माझा इंटरव्यू कशाला घेताय? माझ्याकडे ऑलरेडी माझा जॉब है, इसलिए मैं अपना जॉब रख लेता हूँ। आप अपना इंटरव्यू रख लीजिए सर, इफ यू डोंट माइंड। अहो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला ऐकायला नाही आलं का? थांबा, आपण तुमच्या कानावर इलाज करूयात। अहो, मी ठीक आहे, तुम्ही मेंटल डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला इथं बोलवलंय। आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायची तुम्हाला इथं। नाही, पण डॉक्टर पेशंटला प्रश्न विचारतात ना। तुम्ही मेंटल पेशंट असून मलाच काय प्रश्न विचारताय डॉक्टरला? आपण मी तुमचा पेशंट नाहीये, मी इथे इंटरव्ह्यू घेतोय, मी व्यवस्थित आहे। सगळे मेंटल पेशंट्स इनिशियल स्टेजला असंच म्हणतात की मी व्यवस्थित आहे, पण ते व्यवस्थित नसतात। एक मिनिट, प्रोडक्शन, तुम्ही मला मेंटल म्हणताय का लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये? तेच म्हणतोय मी की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताच कशाला? माझ्याकडे ऑलरेडी माझा जॉब आहे, मी एका मेंटल हॉस्पिटलमध्ये मेंटल डॉक्टर म्हणजे सायकेट्रिस्ट आहे, इसलिए मैं अपना जॉब रख लेता हूँ। आप अपना इंटरव्यू रख लीजिए सर, इफ यू डोंट माइंड। हो, तुमचा जॉबचं काही इथं कोणाला घेणं देणं नाहीये। इथं तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलंय आणि मला प्रोडक्शन हाऊस तुमच्याकडनं काहीतरी गपलत झालीये। हा मला मेंटल डॉक्टर नाही, हा स्वतः मेंटल पेशंट वाटतोय मला। मी मेंटली पेशंटच आहे। आता बघा ना, तुम्ही एवढा आरडाओरडा करताय तरी मी किती पेशंटली तुमच्याशी डील करतोय, आणि जे मेंटल पेशंट्स जे असतात त्यांच्याशी असंच पेशंटली डील करावं लागतं। हेच मेंटल डॉक्टर म्हणजे सायकेट्रिस्टचं काम असतं। पण तुम्ही काय काळजी करू नका, आपण तुमच्या या आजारावर लवकरच इलाज काढूयात। अरे आयाडाय का? तू याडाय का रे? इथं घे माझं चॅनल चालवतोय मी। अरे बापरे, आतापर्यंत तुम्ही तर फक्त आक्रमक होत होता, आता तर तुम्ही अश्लील बोलायला लागलात, तुम्ही घे माझा बोलायला लागलात। हे फक्त घे माझा तुम्ही फक्त आत्ता बोलताय, पण ही गोष्ट कृतीत उतरायच्या आतच आपण त्यावर लवकरच इलाज करायला हवा। घे माझा हे माझ्या चॅनलचं नाव आहे। तेच, घे माझा हे चॅनलचं नाव नसून घे माझा ही एक भावना आहे। ही भावना कृतीत उतरायच्या आत, म्हणजे ही फक्त आत्ता तुमच्या चॅनल पुरतं मर्यादित आहे, पण ही भावना चॅनलाइज व्हायच्या आत आपण लवकरच त्यावर इलाज काढायला हवा। पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही एका बरोबर डॉक्टरकडे आलेला आहात। सिक्युरिटी। अरे बापरे, आतापर्यंत तुम्हाला फक्त मेंटल प्रॉब्लेम होता, आता तर तुम्हाला मेंटल हॅल्युसिनेशनचा पण प्रॉब्लेम दिसतोय। इथं कोणीच सिक्युरिटी नाही तरी तुम्हाला इथं सिक्युरिटी दिसायला लागताय, तुम्ही सिक्युरिटी ओरडताय। तुम्हाला मेंटल हॅल्युसिनेशन पण झालंय, म्हणजे तुम्ही मेंटल प्रॉब्लेमच्या सेकंड स्टेजला पोहोचलेला आहात। पण काही काळजी करू नका, आपण यावर लवकरच इलाज काढूयात। अरे बाबा, तुला इकडनं मला बाहेर हाकलायचंय म्हणून मी सिक्युरिटीला आवाज दिलाय, मला माहिती इथं सिक्युरिटी नाहीये ते। बघा ना, आता तुम्ही स्वतःच मला इकडं इन्व्हाइट केलं आणि तुम्ही 5 मिनिटांनी मलाच इकडनं हाकलून देताय, म्हणजे तुमची मेंटल प्रॉब्लेम, म्हणजे तुमचा मेंटल प्रॉब्लेम किती मोठ्या लेवलला पोहोचलाय। नाही, तीच माझी चूक झाली। तुम्हाला इथे इंटरव्ह्यूला बोलव, तीच माझी चूक झाली। चुका होतात म्हणूनच मेंटल प्रॉब्लेम्स होतात। पण तुम्ही काय काळजी करू नका, तुमची एक चांगली बात मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमची चूक मान्य करताय, की तुम्ही म्हटलात की माझी चूक झाली। मेंटल पेशंट्स सहसा ही चूक मान्य करत नाही, तुम्ही ही चूक मान्य केली, त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमचा हा जो मेंटल प्रॉब्लेम आहे तो मी लवकरच हील करीन। नाही, तुला आहे ना, तुला हिल्ली मारला पाहिजे पुत्रागत बेदम। मेंटल हॅल्युसिनेशनचं दुसरं उदाहरण, आता तुम्ही इथं अनवाणी बसलात आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हील घालून बसलेला आहात, हे मेंटल हॅल्युसिनेशनचं दुसरं उदाहरण झालं। म्हणजे आता तुम्ही मेंटल हेल्थ प्रॉब्लेमच्या 3ऱ्या स्टेजला पोचायला लागले आहात। पण तुम्ही काय काळजी करू नका, आपण ह्यावर लवकरच इलाज काढूयात। तुम्ही एका बरोबर डॉक्टरकडे आलेला आहात। बाहेर हो तू, इथनं पहिला ह्याला बाहेर काढा, बाहेर हो इथनं, तू निघतो का नाही बाहेर? मूर्ख माणूस। बघितलं मित्रांनो,
स्वतः मला म्हणाला बाहेर हो आणि स्वतःच बाहेर निघून गेला. एवढा माझ्यावर आरडाओरडा केला, एवढे अश्लील शब्द वापरले तरी मी चिडलो नाही, पण स्वतःच मला चिडून म्हणला बाहेर हो आणि स्वतःच बाहेर निघून गेला. यालाच म्हणतात मेंटली इल. हेच उदाहरण आहे की हा मेंटली पेशंट आजारी आहे. पण काही काळजी करू नका, आता हा पेशंट एका बरोबर डॉक्टरच्या हाती लागलेला आहे आणि त्याच्यावर मी लवकरच इलाज करून तुमच्यापाशी त्याला परत सोडीन. तुम्हालाही असा काही मेंटल प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर माझा संपर्क साधा आणि माझ्याकडे लवकरच दाखल व्हा. नमस्कार.